राजस्थानात भाजपने मोठा विजय मिळवल्यानंतर आपसुकच मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत वसुंधरा राजेच होत्या. मात्र पक्षाच्या विजयानंतरच्या बैठकीत पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले, फोटोसाठी अगदी शेवटच्या रांगेत उभे असलेले आणि खुद्द वसुंधरा राजे यांनाच ज्यांचे मुख्यमंत्री म्हणून नाव सुचविण्यास भाग पाडण्यात आलेले भजनलाल शर्मांच्या हाती राज्याचे सूत्रच आले. मात्र हे काही अचानक झालेले नाही. त्यासाठी एक मोठी क्रोनॉलॉजी हे आहे. हा घटनाक्रम नेमका आहे कसा आणि मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत शर्मांचे नाव कसे आले, हा किस्सा काय आहे तो जाणून घेऊया. भजनलाल शर्मा वय वर्ष 54 यांची राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी 12 डिसेंबर 2023 ला निवड झाली. खुद्द शर्मा यांच्यासाठी देखील हा धक्का मानला जात होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नजरेने शर्मा यांना टिपले. देशातील एका मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी त्यांना बसवले. राजस्थानमध्ये या निवडीसाठी आमदारांची एक बैठक देखील बोलवण्यात आली. जेव्हा वसुंधरा राजे यांनी आपल्या हाती आलेल्या चिठ्ठीतून शर्मा यांचे नाव वाचले तेव्हा ते समोर बसलेले आमदार टाळ्या वाजवण्याचे देखील विसरले, कारण त्यांच्या कानावरच विश्वास बसत नव्हता. पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आलेला थेट मुख्यमंत्री कसा काय होऊ शकतो हे त्यांना उमगलं नाही. शर्मा यांच्या राजकीय कारकिर्दीचे वर्णन करायचे तर पक्षाचा एकनिष्ठ सैनिक असेच करावे लागेल. पक्ष देईल ती जबाबदारी सांभाळणारा कार्यकर्ता म्हणून यांची आतापर्यंत ओळख होती. पण अमित शहांच्या नजरेने त्यांना हेरले आणि त्यांचे करिअरच बदलून गेले. त्यांचा किस्साही असाच एक भन्नाट आहे. आमदार व्हायची इच्छा. शर्मा हे मूळचे भरतपूरचे. येथूनच त्यांनी आपल्याला विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून ते फार प्रयत्न देखील करत होते. भरतपूर हा मतदारसंघ भाजपसाठी कधीच अनुकूल राहिला नाही. येथील सामाजिक रचना अशी आहे की भाजपचा उमेदवार निवडून येणे हे अशक्यप्राय असते. तरीही शर्मा हे या मतदारसंघातून तरी उमेदवारी मिळावी म्हणून अनेक नेत्यांकडे चक्रा मारत होते. उमेदवारी निश्चित करण्यासाठी झालेल्या एका संध्याकाळच्या बैठकीत शर्मा यांच्यासाठी ही जागा निश्चित करण्यात आली. या बैठकीला अमित शहा, JP नड्डा हे पण उपस्थित होते. दुसऱ्या दिवशी पुन्हा वरिष्ठ नेते उमेदवारांची पुढील नावे निश्चित करण्यासाठी भेटले. त्यावेळी अमित शहा यांनी शर्मा यांना आपण धोक्याच्या जागेवर का पाठवत आहेत असा सवाल देखील विचारला. त्यावेळी जे आपण त्यांना भाजपसाठी सर्वाधिक सुरक्षित असलेल्या सांगनेर ह्या मतदारसंघ देऊ असेही शहांनी सांगितले. शहा यांचा अंदाज बरोबर आला. सांगनेर येथून शर्मा हे सुमारे 48,000 मताधिक्यांनी निवडून आले. भरतपूरमधून भाजपच्या उमेदवाराचा पराभव अपेक्षेनुसार झाला. येथे राष्ट्रीय लोकदलाच्या सुभाष गर्ग यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला. खुद्द अमित शहा यांनी त्यांच्यासाठी योग्य असा मतदारसंघ निवडला होता हे पण आता स्पष्ट झाले. याचा अर्थ आज न उद्या शर्मा यांनी मोठी जबाबदारी द्यायची हे शहांच्या मनात पक्के असावे. शर्मा आणि अमित शहा किंवा मोदी यांचा संबंध कसा आला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. शर्मा हे भाजपचे सरचिटणीस म्हणून 2014 पासून काम पाहत होते. त्यात मुख्य नेत्यांच्या सभांची जबाबदारी देखील त्यांच्याकडेच होती. मोदी, अमित शहा, JP नड्डा या बड्या नेत्यांच्या सभा प्रचंड नियोजनाचे काम असते. पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क, सुरक्षा व्यवस्था, गर्दी जमवणे, व्यवस्थापन, निधींची उपलब्धता अशा अनेक बाबींवरती काम देखील करावे लागते. या निमित्ताने शर्मा यांनी पंतप्रधान कार्यालयाशी संवाद सुरू होता आणि त्यातूनच त्यांचं काम आणि नाव हे बड्या नेत्यांपर्यंत पोहोचत होते. सरपंच ते मुख्यमंत्री. आमदार होण्यापूर्वी शर्मा हे 2000 मध्ये अटारी गावाचे सरपंच बनले. त्यानंतर 2010 ते 2015 या काळात पंचायत समितीचे सदस्य देखील ते होते. भरतपूर भाजप युवा मोर्चाचे चिटणीस, सरचिटणीस, जिल्हाध्यक्ष यानंतर पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. 2014 पासून प्रदेश कार्यालयात सरचिटणीस म्हणून देखील ते कार्यरत होते. राज्यात 2023च्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाल्यानंतर स्वतः निवडणुकीच्या राजकारणात उतरण्याची त्यांची मनीषा होती. तशी त्यांची इच्छा राष्ट्रीय संघटनेकडील नेत्यांकडे देखील व्यक्त केली होती. हा नेता थेट नड्डा, शहा आणि मोदी यांच्या संपर्कातील आहे. यावेळी या नेत्याने शर्मा यांच्या कामांचे कौतुक करत तुमच्यासारखे अनेक कार्यकर्ते पक्षांच्या आदेशानुसार काम करत असतात, त्यांना पक्ष कोठे स्थान देत नाही अशी व्यथा देखील व्यक्त केली. अशा कार्यकर्त्यामुळे पक्ष टिकून राहिला आहे अशी भावना मांडली. पण शर्मा यांना तिकीट मिळालेच असेही ते काही बोलले नव्हते. त्या शर्मा यांना तिकिटाबाबत आशा वाटत नव्हती. पण या बैठकीत त्यांच्या भाग्याची रेषाच आखल्याचे दिसून येते. आमदार झाल्यानंतर शर्मा पक्षातील अनेक नेत्यांना भेटत होते. सर्वच जण त्यांचे अभिनंदन करत होते. अशा नेत्याकडे बोलताना आपल्याला राज्यमंत्री पद मिळावे अशी अपेक्षा देखील व्यक्त करत होते. ते नाहीच तर अशोक गेहलोत त्यांच्या काळात उच्च जातींसाठी स्थापन झालेल्या महामंडळाच्या अध्यक्षपदी तरी मिळावे अशी त्यांची माफक इच्छा होती. शर्मा यांच्यावर 2023 या वर्षात मात्र भाग्यवर्षाव झालं. भाजप आमदारांची नेता निवडीसाठी जी बैठक झाली त्यावेळी एक छायाचित्र काढण्यात आले. साहजिकच प्रथम आमदार म्हणून निवडून आलेले शर्मा हे शेवटच्या रांगेत होते. तो फोटो क्लिक झाले
पण त्यानंतर काही तासात शर्मा यांच्या नावाची विधिमंडळ नेता म्हणून निवड झाली आणि शेवटच्या रांगेतील शर्मांना पहिल्या रांगेत स्थान मिळालं. वसुंधरा राजे, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल अशा नेत्यांची नावे राजकीय वर्तुळात चर्चेत होती. या सर्वांना दूर सारत मोदी शहांनी एका कार्यकर्त्याला मुख्यमंत्री पदाची खुर्ची दिली. त्यामुळे भजनलाल यांच्या मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचण्याचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला तो आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तसेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्स अप मराठीला. तसेच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.